मराठा एंटरप्रेनर असोसिएशनचा 3 दिवसीय जो एक्सपो आहे, आज आपण तिथं आलो होतो पुण्यात. खूप सारे फॉलोअर्स भेटले आज आपल्याला इथं आपले. त्याचबरोबर आपले काही जे क्लायंट्स होते त्यांनी स्टॉल्स पण लावले होते, जसं की वाडा हॉटेलवाल्यांनी स्टॉल्स लावला होता. मग सरांना भेटलो. ते आपले क्लायंट आहेत, आधीपासून आपण त्यांच्यासोबत काम करतो. त्यानंतर नानांची भेट झाली. शौर्यवाडाचाही तिथं स्टॉल होता. नाना स्वतः तिथं होते. त्यानंतर आतमध्ये फिरल्यानंतर बऱ्यापैकी लक्षात आलं की 60-70% जे स्टॉल्स आहेत, तर ते सगळे जे बिल्डिंगवाले आहेत किंवा जे फ्लॅट सेलिंगवाले आहेत, रिअल इस्टेटवाले आहेत, यांनी ऑक्युपाय केलेले होते. बाकीच्या 30-40% लक्षात आलं की छोटे मोठे बाकी बिझनेसमॅन जे आहेत त्यांनी बऱ्यापैकी स्टॉल्स लावलेले आहेत. पण बऱ्यापैकी आपल्याला काही फूड प्रॉडक्ट्सवाले भेटले. त्यानंतर काही समजा जे EV चार्जिंग स्टेशनवाले आहेत त्यांची काही भेट झाली. त्याचबरोबर सोलार पॉवरवाल्यांची काही भेट झाली, की जेणेकरून आपले जे आता प्रोजेक्ट चालू आहेत तिथं आपल्याला सोलार रिलेटेड बऱ्याच गोष्टी पाहिजे होत्या. मग ते आपल्याला तिथं मिळून गेल्या माहिती त्यांच्याकडनं, जेणेकरून अशा काही गोष्टी आपल्याला प्रोजेक्टमध्ये इम्प्लिमेंट करता येईल. बऱ्यापैकी सोसो होतं. अजून एक्सपेक्टेशन जास्त होत्या, की वेगवेगळ्या प्रकारचे स्टॉल एक्सपेक्ट होते आणि बऱ्याच गोष्टींच्या अपेक्षा होत्या. पण ठीक आहे, हरकत नाही. पहिलंच वर्ष होतं, पहिल्यांदाच त्यांनी ऑर्गनाईज केलं होतं. त्या हिशोबाने एकंदरीत व्यवस्थित होत्या सगळ्या गोष्टी.